नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लर्न करूया शेअर अँड शेअर कॅपिटल. शेअर म्हणजे काय आणि शेअर कॅपिटल म्हणजे काय या घटकाबद्दल आपण डिस्कशन करूया. तर शेअर म्हणजे काय बघा. ॲज पर सेक्शन 284 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013, कंपनी कायदा 2013 सेक्शन 284 यानुसार एक डेफिनेशन दिलेली आहे. शेअर इज द शेअर इन द कॅपिटल ऑफ कंपनी अँड इन्क्लूड स्टॉक ॲज वेल. याचा अर्थ काय, शेअरमध्ये शेअर कॅपिटल आणि स्टॉक या दोन्ही गोष्टीचा समावेश होतो. आता स्टॉक म्हणजे काय, फुल्ली पेड अप कॅपिटल इज नोन ॲज स्टॉक. वेन एनी शेअर होल्डर इज गोइंग टू पे ऑल मनी ऑफ दिस शेअर ॲट वन टाइम, दॅट इज कॉल्ड दॅट टाइम कंपनी इज गोइंग टू इश्यू स्टॉक. कंपनी काय करते, स्टॉक इश्यू करते. म्हणजे एखाद्या शेअर होल्डरने पूर्ण पैसे भरले असतील तर त्याला आपण स्टॉक देऊ शकतो. Share capital means the capital raised by a company by issue of shares. In case of company is divided into small part known as share. This is why it is known as share capital. तर बघा, ॲक्च्युली कंपनी काय करते, थोड्या थोड्या प्रमाणात अगदी छोट्या छोट्या हिश्श्यामध्ये पैसा मागून घेत असते, भांडवल उभा करत असते. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया, समजा कंपनीला एकूण 10 लाखाची आवश्यकता आहे. तर कंपनी काय करू शकते, समजा एकूण किती, हे एकूण 1 लाख, 1 लाख शेअर विकायला काढेल आणि एका शेअरचे ईच किती ठेवेल, ते 10 ठेवेल. तर अशा प्रकारे कंपनी काय करेल, हे 10 लाख भांडवल उभा करू शकते. सो स्मॉल पार्ट ऑफ दिस कॅपिटल इज नोन ॲज शेअर्स. एखाद्याने एकच शेअर खरेदी केला असेल 10 रुपयाचा, तर त्याला आपण काय म्हणतो, ही इज द ओनर ऑफ वन शेअर. त्याने एका शेअरचा तो काय झाला, ओनर झाला. ठीक आहे, तो 10 रुपीजचा काय झाला, कंपनीचा ओनर झाला. सो इन दिस वे कंपनी कॅन इश्यू शेअर्स. कंपनी काय करू शकते, शेअर्स इश्यू करू शकते. सो ते स्मॉल स्मॉल पार्टमध्ये डिवाइड केलेले असतात. अकॉर्डिंग टू कंपनी ॲक्ट, कंपनी कॅन इश्यू 2 टाइप्स ऑफ शेअर, नेमली इक्विटी शेअर अँड प्रेफरन्स शेअर्स. कंपनी प्रामुख्याने 2 शेअर्स विकायला काढू शकते. एक आहे इक्विटी शेअर्स आणि दुसरा आहे तुमचा प्रेफरन्स शेअर्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न अबाउट इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर म्हणजे काय, त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. सो अ शेअर विच इज नॉट प्रेफरन्स शेअर इज एन इक्विटी शेअर. ॲक्च्युली अशा प्रकारचे शेअर्स जे तुमचे प्रेफरन्स शेअर्स नाहीत त्यांना आपण इक्विटी शेअर्स असं म्हणतो. मीन्स मेनली देर आर 2 टाइप्स ऑफ शेअर्स. जे शेअर्स प्रेफरन्स शेअर्स नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, इक्विटी शेअर असं म्हणतो. इट मीन्स दॅट इफ द शेअर होल्डर इज नॉट एंटायटल्ड टू फिक्स्ड डिव्हिडंड ऑर हॅव प्रायोरिटी ॲट द टाइम ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल विल बी ट्रीटेड ॲज इक्विटी शेअर्स. बघा, ज्यांना एक प्रेफरन्स दिला जात नाही, कशाच्या बाबतीत, डिव्हिडंडच्या बाबतीत. त्याचप्रमाणे रिपेमेंट ऑफ कॅपिटल म्हणजे समजा इफ कंपनी इज गोइंग टू बी डिझॉल्व, कंपनी बंद होते, कंपनीचं वाइंडिंग अप होत असेल, तर कंपनी ॲट द एंड म्हणजे सर्वांचे पैसे दिल्यानंतर इक्विटी शेअर होल्डरला पैसे देत असते. आणि त्याचप्रमाणे सच टाइप ऑफ शेअर होल्डर हुज डिव्हिडंड इज नॉट फिक्स्ड, ज्यांचं डिव्हिडंड फिक्स नाही आहे. डिव्हिडंड म्हणजे काय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. जे शेअर होल्डरने कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असते त्यावरती जे काही रिटर्न असतं त्याला आपण काय म्हणतो, डिव्हिडंड असं म्हणतो. डिव्हिडंड आणि रिटर्न ऑफ कॅपिटलमध्ये त्यांना प्रेफरन्स दिला जात नाही, त्यांना आपण काय म्हणतो, इक्विटी शेअर असं म्हणतो. इक्विटी शेअर होल्डर पार्टिसिपेट इन प्रॉफिट ऑफ कंपनी आफ्टर ऑल प्रेफरन्शियल राईट हॅव बीन सॅटिस्फाईड. बघा, इक्विटी शेअर होल्डरला प्रॉफिटमध्ये शेअर दिला जातो किंवा कंपनीचा जो काही प्रॉफिट असेल तो बेसिकली आपण इक्विटी शेअर होल्डरलाच देतो. परंतु आफ्टर द पेमेंट ऑफ ऑल प्रेफरन्शियल राईट म्हणजे कोण, त्यामध्ये डिबेंचर होल्डर आले म्हणजे कर्जरोखेधारक असेल, मग नंतर प्रेफरन्शियल क्रिएटर्स आले, त्यानंतर आणखीन जे जे काही आहेत सर्वांचं देणं दिल्यानंतर, प्रेफरन्स शेअर्स असतील, सर्व सर्व लोकांचे थर्ड पार्टीचं पेमेंट केल्यानंतर, आफ्टर remaining payment of all persons, whatever the remaining amount that is enjoyed by the equity shareholder, जी काही शिल्लक राहिलेली रक्कम असते ती इक्विटी शेअर होल्डरला ॲज अ डिव्हिडंड म्हणून दिली जाऊ शकते. इक्विटी शेअर होल्डर कॅन आर द रिस्क बेरर अँड देअरफॉर द रियल ओनर ऑफ द कंपनी अँड कॅन गेट डिव्हिडंड आफ्टर पेमेंट ऑफ ऑल एक्सपेन्सेस अँड डिव्हिडंड टू प्रेफरन्स शेअर होल्डर. तर बघा, या इक्विटी शेअर होल्डरला रिस्क बेरर असं म्हणतात. रिस्क बेरर असं का म्हणतात, बिकॉज दे आर द
रिस्क टेकर, इक्विटी शेअर होल्डर हे काय करतात, रिस्क घेतात. म्हणजे आफ्टर द पेमेंट ऑफ डिबेंचर होल्डर, आफ्टर द पेमेंट ऑफ इक्विटी शेअर होल्डर, प्रेफरन्शियल क्रेडिटर, सर्वांचे पैसे दिल्यानंतर जर कंपनीकडे काही रक्कम राहत असेल तरच इक्विटी शेअर होल्डरला भेटते. इफ कंपनी सफर लॉस, दॅट टाइम इक्विटी शेअर होल्डर डज नॉट गेट एनिथिंग, दे विल नॉट गेट एनिथिंग, त्यांना काहीही मिळणार नाही. बिकॉज ऑफ इफ दे आर रिअल ओनर ऑफ द कंपनी, त्यांना ओनर म्हणतात, कंपनीचे मालक म्हणतात. आफ्टर द पेमेंट ऑफ ऑल एक्सपेन्सेस, सर्व खर्च दिल्यानंतर, डिव्हिडंड दिल्यानंतर प्रेफरन्शियल होल्डरचा सर्वात शेवटी जो कुणाचा नंबर लागत असेल तर तो असतो इक्विटी शेअर होल्डरला. सो दे आर द रिस्क बेअरर, त्यांना काय म्हणतो आपण, रिस्क टेकर असं म्हणतो, बेअरर असं म्हणतो. आता प्रेफरन्स शेअर म्हणजे काय? प्रेफरन्स शेअर म्हणजे काय? प्रेफरन्स शेअर आर दोज शेअर विच हॅव राईट विथ रिस्पेक्ट ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल ऑफ वाइंडिंग ऑफ द कंपनी. याचा अर्थ काय की प्रेफरन्स शेअर म्हणजे अशा प्रकारचे शेअर्स ज्यांना दोन गोष्टींमध्ये ॲश्युरन्स दिलं जातं. एक डिव्हिडंड, वॉट एव्हर इरिस्पेक्टिव्ह ऑफ कंपनीज प्रॉफिट, कंपनीला प्रॉफिट झाला असेल किंवा न झाला असेल, वी हॅव टू मीन्स जॉईंट स्टॉक कंपनी हॅव टू पेड डिव्हिडंड टू प्रेफरन्स शेअर होल्डर. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू पेड, आपण त्यांना पैसे देतो. अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल इन केस ऑफ वाइंडिंग ऑफ द कंपनी, कंपनी जर बंद पडत असेल तर कंपनीने प्रेफरन्स शेअर्स म्हणून जी काही रक्कम शेअर होल्डरकडून घेतलेली आहे ती रक्कम आपण परत करतो. परत केल्यानंतर म्हणजे परत करतो, त्यांना आपण काय म्हणतो, प्रेफरन्स शेअर्स असं म्हणतो. Thus, preference shareholder enjoy preferential right in case of payment of dividend and repayment of capital. तर याच्यामध्ये आणि याच्यामधला मेन डिफरन्स तो आपल्याला सांगता येईल. इक्विटी शेअर होल्डरला प्रेफरन्शियल राईट नाही, कशाच्या बाबतीत, डिव्हिडंड असेल किंवा तुमचा रिपेमेंट ऑफ कॅपिटल असेल, परंतु प्रेफरन्स शेअर होल्डरला डिव्हिडंड आणि रिपेमेंट ऑफ कॅपिटलमध्ये प्रेफरन्स दिलं जातं. प्रेफरन्स शेअर होल्डर गेट फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड बिफोर गिविंग डिव्हिडंड टू इक्विटी शेअर होल्डर. On the basis of additional right of benefit, preference share can be further classified. बघा, तर प्रेफरन्स शेअर होल्डरला काय, गेट फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड, आपल्या सर्वांना माहीत आहे प्रेफरन्स शेअर होल्डरला जो डिव्हिडंड दिला जातो तो फिक्स्ड असतो. कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे वेन कंपनी इज गोइंग टू इश्यू प्रेफरन्स शेअर्स दॅट टाइम असं सांगितलं असतं बघा, जसे हे 10% प्रेफरन्स शेअर्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ 10% प्रेफरन्स शेअर्स? इट मीन्स दॅट company have to paid 10% dividend on these shares. जे प्रेफरन्स शेअर्स 10% मला सांगितलं असेल तर कंपनीला हे 10% डिव्हिडंड द्यावं लागतं. त्याला म्हणतो आपण की वी हॅव टू पेड डिव्हिडंड टू देम. प्रेफरन्शियल राईट असतो त्यांना. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघूया, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. कशामध्ये? प्रेफरन्स शेअर होल्डरमध्ये. तर कोणकोणते प्रकार पडतात मेनली बघूया. क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. ॲक्च्युअली मी यामध्ये डिटेलमध्ये सांगणार नाही, थोडक्यात सांगेन. क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय? संचित अग्रहक भाग आणि असंचित अग्रहक भाग. संचित अग्रहक भाग म्हणजे काय? क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स म्हणजे सच टाईप ऑफ प्रेफरन्स शेअर्स इफ कंपनी इज नॉट एबल टू पे डिव्हिडंड इन करंट इयर, देअर dividend is going to be stored, and when company is going to earn huge profit, that time company have to paid dividend to them. म्हणजे कंपनीला एखाद्या वर्षी प्रॉफिट झाला नसेल, त्यांना डिव्हिडंड देता आला नसेल, तर ती रक्कम ही ज्या वर्षी कंपनीला प्रॉफिट होईल त्या वर्षी द्यावा लागतो. समजा ए या व्यक्तीने 100 रुपये त्याला डिव्हिडंड मिळणं आवश्यक होतं, परंतु कंपनी काय कारणास्तव देऊ शकले नाही, तर पुढच्या वर्षी त्याला 200 रुपये, म्हणजे मागच्या वर्षात 100 रुपये आणि चालू वर्षात 100 रुपये, त्याला आपण काय म्हणतो? क्युम्युलेटिव्ह. अँड नॉन क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय? इफ कंपनी इज नॉट एबल टू पे डिव्हिडंड टू प्रेफरन्स शेअर होल्डर, देअर डिव्हिडंड इज गोइंग टू बी लॅप्स. त्यांचा डिव्हिडंड हा लॅप्स होतो, त्यांचा डिव्हिडंड हा स्टोर होत नाही, त्याला आपण काय म्हणतो? नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. रिडमेबल अँड इरिडमेबल प्रेफरन्स शेअर्स. रिडमेबल म्हणजे काय? सच टाईप ऑफ प्रेफरन्स शेअर्स हुज अमाऊंट इज गोइंग टू बी रिटर्न इन आफ्टर स्पेसिफिक पिरियड. विशिष्ट कालावधीनंतर ज्यांची रक्कम परत केली जाणार आहे त्याला रिडमेबल म्हणतात. इरिडमेबल मीन्स हुज डेट इज नॉट फिक्स्ड, त्याला आपण काय म्हणतो? इरिडमेबल प्रेफरन्स शेअर्स. पार्टिसिपेटिव्ह अँड नॉन पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स. पार्टिसिपेटिव्ह म्हणजे काय? इफ कंपनी अर्न ह्यूज प्रॉफिट, कंपनी गिव्ज
मॅक्सिमम डिव्हिडंड टू इक्विटी शेअर होल्डर. कंपनी काय केले, इक्विटी शेअर होल्डरला जास्तीत जास्त डिव्हिडंड दिलेले आहे. आणखीन कंपनीकडे काही शिल्लक राहिलं असेल तर सच टाईप ऑफ प्रेफरन्शियल होल्डर who will get preferential right in case of dividend who have been purchased participative preference shares. ज्यांनी पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स परचेस केले असतील त्यांना डिव्हिडंड दिला जातो. आणि नॉन पार्टिसिपेटिव्ह असतील तर डिव्हिडंड दिला जात नाही. जो काही रेट फिक्स आहे, समजा 10% असेल तर 10%च त्यांना डिव्हिडंड दिला जातो, जास्त डिव्हिडंड दिला जात नाही. त्यानंतर आहे कन्व्हर्टेबल अँड नॉन कन्व्हर्टेबल. कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स म्हणजे व्हॉट? Convertible preference shares means when company is going to be convert preference shares holders money into equity shareholder, that is called convertible. Means such type of preference shareholder who have right to be convert or not to be convert into equity shareholder, that is called convertible preference shares. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं थोडंसं रिस्क वाटतं, पण नंतरच्या काळामध्ये कंपनी ज्याप्रमाणे प्रोग्रेस होत जाते तेव्हा काही लोकांना वाटतं की प्रेफरन्स शेअर्सपेक्षा इक्विटी शेअर घेतलं खूप चांगलं असणार आहे. तेव्हा त्यांच्याकडे एक चॉईस असतो. ज्यांनी कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स घेतले दे हॅव राईट टू बी कन्वर्ट ऑर नॉट टू बी कन्वर्ट इन टू इक्विटी शेअर होल्डर. त्यांना कन्वर्ट व्हायचं आहे का नाही व्हायचं ते ठरवू शकतात. नॉन कन्वर्टेबल मीन्स सच टाईप ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर who does not have right to be convert into equity shareholder. Means after specific period, for example company can purchase this preference shares for 10 year. समजा आपण 10 year साठी आपण preference shares खरेदी केला असेल, आफ्टर द पेमेंट आफ्टर द पिरियड कंपनी हॅव टू रिटर्न देअर मनी. कंपनीला त्यांचे पैसे त्यांना परत करावे लागतात. त्याला आपण काय म्हणतो, नॉन कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स असं म्हणतो. सो ऑल द above classification of preference share does not affect the accounting entries. Detailed explanation is given here. तर ॲक्च्युली अकाउंटिंग एंट्रीमध्ये काही विशेष फरक पडत नाही. अकाउंटिंग एंट्री आपण बघणार आहोत. आपण थेरोटिकल पार्ट लर्न करत आहोत. आफ्टर दॅट वी विल लर्न अबाउट डिटेल problems and solution. So this theory part is also very important and it will cover your objective marks. Thanking you. Please like, share and subscribe my channel. Thanking you for watching my videos.